प्राईम महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलवरती जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये नगरसेवक कामाठी व पापा शेठ यांच्यामध्ये खडाजंगी या मथळ्याखाली बातमी प्रसारित करून पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करून पोलिसांच्या प्रति अप्रतीची भावना निर्माण केल्याच्या आरोपातून पत्रकार शाहनवाज जब्बार शेख यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रशांत वराडे साहेब यांनी दिलेले आहेत। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पोलीस नाईक इरफान इलाही पठाण नेमणूक जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर हे त्यांच्या कर्तव्यावर ड्युटी करत असताना त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक बातमी रिसीव झाली आणि त्यामध्ये प्राईम महाराष्ट्र सोलापूर यूट्यूब न्यूज चॅनलवरती सदरची बातमी ओपन करून पाहिली असता त्यामध्ये मटका संदर्भात पोलीस ठाण्यातच नगरसेवक कामाठी व पापा शेठ यांच्यामध्ये खडाजंगी या मथळ्याखाली बातमी प्रसारित करून जेलरोड पोलीस ठाण्याचा बदनामीकारक व्हिडिओ जनमानसामध्ये प्रसारित केला आणि सदर व्हिडिओमुळे पोलिसांची अप्रतीची भावना जनमानसामध्ये निर्माण होऊन पोलिसांची प्रतिमा जनमानसामध्ये मलिन झाली। या कारणास्तव फिर्यादी पोलीस नाईक इरफान इलाही पठाण यांनी प्राईम महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलचे पत्रकार शाहनवाज जब्बार शेख यांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला होता व फिर्याद दिलेली होती। सदर फिर्यादीवरून पत्रकार शाहनवाज जब्बार शेख यांच्या विरुद्ध पोलीस अप्रतीची भावना चेतवणे अधिनियम 1922 च्या कलम 3 अंतर्गत तसेच पुरावा नष्ट केल्याने भादवी कलम 201 अन्वये गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री लोंढे साहेबांनी करून आरोपीच्या विरुद्ध सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेले होते। सदर दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीच्या विरुद्ध सदर खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री वराडे साहेब यांच्या कोर्टामध्ये सुरू झाली होती। सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी तसेच इतर साक्षीदारांची साक्ष सरकार पक्षाने नोंदवली। एकंदरीत संपूर्ण खटल्याची सुनावणी झाल्यानंतर अंतिम युक्तिवादावेळी आरोपी पत्रकार शाहनवाज जब्बार शेख यानेच ती बातमी प्रसारित केल्याचा प्रथमदर्शनी पुरावा मेहरबान कोर्टासमक्ष सरकार पक्षाने साबित केलेला नाही। तसेच सदर बातमीमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याबाबतचा कुठलाही इंडिपेंडेंट साक्षीदार मेहरबान कोर्टासमोर येऊन साक्ष दिलेला नाही। तसेच एकंदरीत आजच्या तांत्रिक जीवनशैलीचा भाग जर आपण पाहिलात तर सदरची बातमी कोणीही डिलीट करून एडिटिंग करून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल करू शकतो आणि त्यामुळे त्या बातमीमध्ये कोणी बदल केला किंवा काय केला याबद्दल कुठलीही सक्षम ठोस पुरावा या ठिकाणी दिसून येत नाही। आरोपीच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची खोटी बातमी प्रसारित केली नसल्याचा युक्तिवाद आम्ही केला व आरोपीस निर्दोष मुक्त करण्याची विनंती केली असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री प्रशांत बी वराडे साहेब यांनी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे पत्रकार शाहनवाज जब्बार शेख यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केलेले आहेत।